आज पोलिसांसमोर शरण गेलेला आहे। वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी आता सुरू झालेली आहे। अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून ही चौकशी करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणी सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी यावेळेस मसाजोग गावचे जे गावकरी आहेत त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं आणि राज्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं। ही दृश्य आपण बघतोय। वाल्मिक कराड ज्यावेळेस इथं शरण आला त्या ठिकाणी मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींनी अनेक प्रश्न वाल्मिक कराडला विचारले होते, परंतु कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता वाल्मिक कराड केवळ हात जोडून इथून पुढे निघून गेलेला आहे। पोलिसांनी मग त्याला ताब्यात घेतलेलं आहे। वाल्मिक कराडनं आज सरेंडर केलेला आहे। वाल्मिक कराड हा सीआयडीच्या पुढे शरण गेलेला आहे। वाल्मिक कराड याआधी उज्जैनला गेला अशी देखील माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आपण बघतोय वाल्मिक कराड आज अखेर शरण गेलेला आहे आणि आता मात्र सरपंच हत्या प्रकरणामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आता काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूया। शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती, कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं, का 2-3 दिवसापासूनच चालू आहे अंतर्गत। आणि म्हणजे ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं। हे काय म्हणजे ज्याला मुंबईचा सगळं बघितलं 35 वर्षाचा इतिहास त्यांना बरोबर समजतं की कोणाला पकडला, कोणाला सरेंडर केला। शिवाने तो स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय, हे बरं आहे। इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश आहे का? हे सगळं सेट करायला लागतं ना, हे सगळं सेट करावं लागतं। काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात। म्हणजे आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल हे करताना हे सगळं करावं लागतं। आणि स्वतःचं तो काय बोलतो वाल्मिक कराड, माझा काय संबंध बोलतो, माझा खंडणीतही संबंध नाही, खून तर दूरच राहिला, म्हणजे तो खुनाबद्दल काही बोलत नाही, उलटा तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे, मोठा फिलॉसॉफर आहे। तर आपण बघतोय वाल्मिक कराड याची आता सीआयडी चौकशी सुरू झालेली आहे। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत यावेळी जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय आता या ठिकाणी वाल्मिक कराड याची अतिरिक्त पोलीस महासंचालक चौकशी करतायत असं कळत आहे, काय अधिक सांगाल? नक्की वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेला होता आणि सीआयडीकडून त्याची तपासणी जी आहे ती आता सुरू असल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वी त्याच्याबरोबर असलेला एक साथीदार जो आहे तो एक पिशवी घेऊन आतमध्ये गेलेला आहे, त्यामध्ये काही कागदपत्र असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र वाल्मिक कराड हा स्वतःच्या गाडीमधून सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला। त्याचे समर्थक जे आहेत ती या कार्यालयाच्या बाहेर आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत होते। नेमकं वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडत नव्हता की पोलीस त्याचा शोध घेत नव्हते, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता पोलिसांवरती उपस्थित होत आहेत। कारण की 11 दिवसानंतर वाल्मिक कराड याच्यावरती जे आरोप झालेले होते, वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या खुनामधला आरोपी आहे असंही बोललं जात होतं, मात्र त्यावरती कुठलाही पुरावा जो आहे तो पोलिसांना मिळाला नव्हता। मात्र खंडणीच्या आरोपामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता आणि त्यापूर्वी सीआयडीचं एक पथक जे आहे तीही बीडमध्ये तळ ठोकून होतं। अनेक पथकं जी आहेत ती तयार करण्यात आली होती, तरीही वाल्मिक कराड सापडत नव्हता। स्वतःच्या गाडीने वाल्मिक कराड हा सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल होऊन सीआयडीला शरण गेलेला आहे। पुढील तपास हा सीआयडीकडून सुरू आहे, मात्र आता सीआयडी त्याला अटक कधी करतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। खरंच या प्रकरणातील वाल्मिक कराड हाच आहे का दुसरा वाल्मिक कराड आहे, असे अनेक प्रश्न याची उत्तरं सीआयडीकडून मिळणं अपेक्षित आहे। मात्र सीआयडी त्याला अटक करून कोर्टासमोर कधी हजर करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्नेल, बिलकुल सागर, आणि आता आपण बघतोय कोर्टासमोर आजच हजर केलं जाऊ शकतं का या संदर्भात काही माहिती? कारण आता सीआयडीची जी चौकशी सुरू आहे ही चौकशी किती वेळ होऊ शकते? कारण या आधी या प्रकरणात ज्यांच्या चौकशा झाल्या त्या 6-6, 7-7 तास चौकशी झाली होती। वाल्मिक कराडची देखील चौकशी लांबू शकते?
नक्की वाल्मिक कराड त्याच्या पत्नीची चौकशी जी आहे ती CIDने केलेली आहे. वाल्मिक कराड पत्नीच्या चौकशीनंतर CIDला हजर झालेला आहे आणि या चौकशीमध्ये काही महत्त्वाची माहिती वाल्मिक कराड याकडून हा CIDला देतोय का किंवा CIDला काय माहिती मिळालेली आहे का, या सर्वाचा शोध CID घेईल आणि त्यानंतर वाल्मिक कराडला अटक होईल. ही अटक झाल्यानंतर CID त्याला कुठल्या कोर्टामध्ये हजर करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेले 11 दिवस वाल्मिक कराड हा फरार होता. विविध पथकं जी आहेत ती CID कडून तयार करण्यात आलेली होती, मात्र या पथकांनाही वाल्मिक कराड सापडला नाही आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा पोलिसांना सरेंडर झाला आणि स्वतःच्या गाडीमधून वाल्मिक कराड CIDच्या कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे. त्यानंतर आता CID कशा पद्धतीने तपास करतंय, वाल्मिक कराडवरती कुठल्या पद्धतीने गुन्हे दाखल करतंय हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की केज पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल होता आणि त्यामध्ये तो आज CID पोलिसांना शरण आलेला आहे. स्नेल, बिलकुल सागर, थोडं तुला मला थांबवतोय आणि यावेळेस पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात वाल्मिक कराडची CID चौकशी सुरू झालेली आहे. वाल्मिक कराडनं आज एक व्हिडिओ जारी केला होता आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांसमोर सरेंडर झालेला आहे, पोलिसांना शरण गेलेला आहे. CIDच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराडची चौकशी सुरू झालेली आहे. सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हा एक महत्त्वाचा आरोपी होता असं देखील सांगितलं गेलं होतं. वाल्मिक कराडच्या अटकेसाठी राज्यभरात मोर्चे निघाले होते. वाल्मिक कराडवरून राज्याचं राजकारण देखील तापलं होतं. वाल्मिक कराड नेमका कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झाला होता. सदनामध्ये देखील विरोधकांनी वाल्मिक कराडवरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशाराही दिला होता आणि टीकेची झोडही उठवली होती आणि आज अखेर वाल्मिक कराड हा आपण बघतोय की पोलिसांसमोर शरण आलेला आहे. आणि यावेळेस माध्यमांच्या प्रतिनिधींनी वाल्मिक कराडवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळेस मात्र वाल्मिक कराड यांना कुठलंही उत्तर न देता केवळ हात जोडून तो पोलिसांसोबत निघालेला आहे. पोलिसांनी त्याला माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलूही दिलेलं नव्हतं. वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचा समर्थक होता आणि गेल्या 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत तो राष्ट्रवादीमध्ये काम करत होता. धनंजय मुंडेंचा सहकारी म्हणून वाल्मिक कराड हा बीडमध्ये ओळखला जायचा. धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीत परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड कायम पुढे असायचा. परंतु 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे आणि बीडमध्ये त्याच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसांमध्ये खंडणीशी संबंधित गुन्हा दाखल